सामान्य जनतेचा। निप्पाणी येथील वृत्तनिवेदिका कुमारी माधुरी नंदकुमार मेस्त्री या जनजागृती पुरस्काराने सन्मानित। आपल्या सुमधुर आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या निप्पाणी शहरातील रहिवासी वृत्तनिवेदिका कुमारी माधुरी नंदकुमार मेस्त्री यांना सोशल मीडियाद्वारे जनजागृती आणि समाज प्रबोधन करत असल्याबद्दल जनजागृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। इचलकरंजी येथील वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा 28वा वर्धापन दिन आणि आचार्य शांताराम बापू गरुड जनजागृती पुरस्कार सोहळा समाज प्रबोधिनी इचलकरंजी येथे संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेतर्फे दिला जाणारा सोशल मीडिया जनजागृती पुरस्कार सोशल मीडियाद्वारे समाजामध्ये जनजागृती करणाऱ्या वृत्तनिवेदिका कुमारी माधुरी मेस्त्री यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी त्यांच्या मातोश्री वसुधा नंदकुमार मेस्त्री व संघटनेचे प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे, अभिजित पटवा यांच्यासह संघटनेचे सभासद उपस्थित होते। माधुरी मेस्त्री यांना याआधीही 2023 मध्ये क्रांती सूर्य फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श वृत्त निवेदिका व 8 मार्च 2025 रोजी कृती फाउंडेशन यांच्या वतीने आयडियल वुमन या पुरस्काराने गौरवण्यात आले असून आजपर्यंत त्यांनी निप्पाणी शहरासह चिकोडी, कोल्हापूर, बेळगाव, गडिंग्लज, मिरज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, चिकोडी अशा विविध भागातील जवळपास 25हून अधिक न्यूज चॅनलना वृत्तनिवेदन केले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक म्हणून त्यांना जनजागृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। यावेळी संघटनेचे सदस्य अभिजित पटवा यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीस संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर नारायण गुरंबे यांनी आभार मानले। 2 वर्षांमध्ये माधुरी मेस्त्री यांना सलग 3 पुरस्कार मिळाले असून निवेदिका माधुरी मेस्त्री यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सीमाभाग न्यूजच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा।